आज सकाळपासूनच मंत्री नरहरी झिरवाळ नॉट रिचेबल झालेत। मंत्रालयातील एसीबी ट्रॅपमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत सापडलेले आहेत। लाच प्रकरणी अन्न व औषध विभागातील लिपिक राजेंद्र ढेरंगे अटकेत आहेत। या लाच प्रकरणी माझा संबंध आढळून आल्यास राजीनामा देणार असल्याचं झिरवाळांनी काल स्पष्ट केलंय। तर मंत्री झिरवाळांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संस्कृती देखील संमेलन भरवलं जात आहे। मंत्री झिरवाळ कार्यक्रमाला न आल्यानं आयोजक ताटकळत उभे राहिलेत। तर कालच आपल्या लिपिकाला अटक केल्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या प्रकरणाशी माझा संबंध जोडला गेल्यास काही पुरावे आढळल्यास मी राजीनामा देणार असं स्पष्ट केलं। मात्र आज सकाळपासूनच मंत्री नरहरी झिरवाळ नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे। थेट या बातमी संदर्भातले अपडेट घेऊया। आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत। किरण, आता नाशिकमध्ये मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम देखील पार पडणार आहे, मात्र तिथे देखील ते पोहोचलेले नाही आहेत। आज किती वेळ झाला नरहरी झिरवाळ नॉट रिचेबल आहेत? कस्तुरी, सकाळपासूनच मंत्री नरहरी झिरवाळ हे नॉट रिचेबल आहे। आपल्याला माहिती आहे की गुरुवारच्या दिवशी त्यांच्या कार्यालयातील क्लार्क जो त्यांच्या मूळ गावचा आहे राजेंद्र ढेरिंगे याला एसीबीने लाच घेताना रंगेहात अटक केलेली होती आणि त्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ हे चांगलेच अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र या सगळ्या दरम्यान आज सकाळी 11 वाजता ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार होता त्या ठिकाणी मी सध्या आहे आणि याच ठिकाणी जर बघितलं तर पहिले राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संस्कृती संमेलन हे नाशिकमध्ये पार पडणार होतं। त्याचे उद्घाटक हे मंत्री नरहरी झिरवाळ होते। मात्र या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर अर्धा तास उलटून गेलेला आहे, तरी देखील या ठिकाणी नरहरी झिरवाळ पोहोचलेले नाहीयेत। सकाळपासूनच ते नॉट रिचेबल आहेत। आयोजकांना या सगळ्या दरम्यान मात्र ताटकळत उभं राहावं लागलेलं आहे। मंत्री नरहरी झिरवाळ या ठिकाणी पोहोचू शकलेले नाहीये। त्यांच्याशी आपण सकाळपासून संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र नरहरी झिरवाळ हे संपर्कात नाहीये। त्यांनी फोन स्विच ऑफ केलेला आहे। त्यांचे जे सहाय्यक आहेत त्यांच्याशी देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होत नाहीये। आणि एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आयोजकांना उद्घाटनाच्या पूर्वी जी दिंडी काढायची होती त्या दिंडीमध्ये देखील नरहरी झिरवाळ सहभागी होणार होते। जी ग्रंथदिंडी होती ती देखील त्यांच्या विनाच काढण्याची वेळ आलेली आहे। आणि जर बघितलं तर या कार्यक्रमाच्या ठिकाणी खुर्च्या देखील खाली आहे। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये जर बघितलं तर जे या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ते देखील या ठिकाणी ढासळल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। पहिलं आदिवासी साहित्य संमेलन आहे, राज्याच्या दृष्टीने ते अतिशय महत्त्वाचं आहे। मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मंत्री नरहरी झिरवाळ हे अडचणीत आल्यामुळे ते सकाळपासून नॉट रिचेबल आहे आणि ते कार्यक्रमस्थळी देखील पोहोचू शकलेले नाहीयेत। बरं, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।